झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021 एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळे चार धाम तीर्थयात्रा या तीर्थयात्रेचं मौन आमच्या हरिभक्त पारायण परमपूज्य परमादरणीय परमेश्वर महाराज सोजे त्यांच्या आईवडिलांनं चार धाम तीर्थयात्रा परिपूर्ण केली. त्यानिमित्त आजचं हे मावंद्यानिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा प्रवक्ते जे परम पूज्य परमादरणीय हरी महाराज कानसूरकर असा हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्ताहातील चौथा दिवस चौथ्या क्रमांकाची कीर्तन रूपी सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा आहे. गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज इसतकर यांची ही कीर्तन रूपी सेवा. अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या नगरीत भगवान पंढरीनाथाच्या समोर प्रभू रामचंद्राच्या दरबारात आलेली सेवा सेवेकरता घेतलेला भंग महान वैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण शांतीचे पुतळे शांतीचे सागर असणारे पैठण निवासी श्रीमंत एकनाथ महाराजांचा चार चरणाचा अभंग असून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. मस्त सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. जशी आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. तीर्थयात्रेचं मौंद आवर्जून करावं. जोपर्यंत मौंद होत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेची सांगता नाही. मौंद झालं आज तीर्थयात्रा फलीभूत झाली. मौंद झाले की तीर्थयात्रेचं फल आज प्राप्त होते. आपणच मौंद करतो असं नाही. याच्या आधी बऱ्याच लोकांना मौंदी केली. आमच्या नामदेव महाराजांना मौंद केलं. नामदेव महाराजाचं मौंद देवानं केलं. तीर्थयात्रा करून आले. मनात असं नव्हतं नामदेवाच्या. ज्ञानेश्वर महाराजाची भेट झाली. नामयाची भेटी ज्ञानदेव आले. लोटांगण घातले. नामदेवे साष्टांग दंडवत घातलं. कडकडकड आलिंगन दिलं नामदेवाला. प्रीतीच्या पडी भरी देऊन आलिंगन. नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले नामदेवराय काय तुमचं भाग्य. पंढरपुरात जन्माला आला. पुन्हा देवाच्या जवळ तुमचं घर. धन्य तू जर आवळ जवळी असे. अशा तुमच्यासारख्या थोर संत महात्म्याच्या संगतीत आम्हाला असं वाटायलंय
या भूतलावरले काय तीर्थ आहे ती तीर्थयात्रा करून यावं. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही, पुन्हा मागुता येईल फेरा, हे तो नघळे या नगरा. म्हणून भूतळीचे तीर्थ पाहावेशे नयनी. काय या भूतलावर तीर्थ आहेत तेवढी तीर्थ या डोळ्यानं बघावं असं वाटतंय. आणि ही तीर्थयात्रा तुमच्या संगतीत करावं म्हणतो. तीर्थयात्रा करत असताना साधू संतांच्या संगतीत, आई वडिलाच्या संगतीत करावं. कारण ज्या त्या तीर्थाला क्षेत्राला गेल्याच्या नंतर संत महात्मे त्या त्या क्षेत्राचं महत्व सांगतात. नामदेव महाराज हे एकविध पांडुरंगाचे भक्त होते. भगवान पंढरीनाथाला सोडून कोण्या देवाला मानतच नव्हते. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. न म्हणूया देव आणि काशी. कोण्या देवाला देव म्हणलेच नाही. एकविध आम्ही न धरू पालट, आम्ही विष्णुदासी. हे नामदेवाची एकविध भक्ती. ज्ञानोबाराचा आग्रह व्हायला लागला. नामदेवराला ज्ञानोबाराशी भीड तुटणं नको म्हटलं तरी नामदेवराला ज्ञानोबारा अति आग्रह करायले. नामदेवरानं सांगितलं, माऊली माझ्या आयुष्यात पंढरपूरच्या पादुकाच्या बाहेर अजून मी पाऊल टाकला नाही, म्हणून मी पंढरपूर सोडून कोण्या तीर्थाला जात नाही. लय तुमचा जर आग्रह असल तर भगवंतानं जर आम्हाला आज्ञा दिली तर आम्ही तुमच्या सोबत तीर्थयात्रेला येऊ. नामदेवराला वाटलं देवाचं माझं एवढं नातं आहे, देव मला काही आज्ञा देत नाही, पण समोरची व्यक्ती कोण आहे एवढं तर लक्षात घ्या. ज्ञानोबा आहे. माऊलीनं सांगितलं, नामदेवरा देवाला आज्ञा दिल्या तुम्ही येताना. हो चला रावळा. आले दोघं रावळा. दर्शन घेऊन देवाच्या पुढे हात जोडतात. माऊली भगवान काय या जगात तीर्थयात्रा आहे तेवढी तीर्थयात्रा करावा असं वाटतंय. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही. जोपर्यंत अंगात ताकद आहे, सर्व सत्ता हातात आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा करा, परमार्थ लुटीत जावं. चालावया पाय सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाही. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात ताकद आहे, हातपाय चालतात, अजून मुलाकडे कारभार गेलेला नाही, आपल्या हातात आहे कारभार. चलन स्वतंत्रता आयो म्हणले महाराज. पैसा भरपूर आहे, शरीर प्रकृती चांगली म्हणले, पण आमच्या स्वाधीन नाही, पोराच्या स्वाधीन. स्वतंत्र नाही. स्वतंत्र म्हणला पैसा भरपूर आहे, पण प्रकृती साथ देत नाही. प्रकृती चांगली आहे, स्वतंत्र आहे, पण अडचणी बऱ्याच आहेत म्हणले महाराज. आता जवळ खुर्दा नाही, फरदड जवळ नाही. महाराज म्हणले या सगळ्या तोपर्यंत आपले काम करून घ्यावं. सत्ता आहे तोपर्यंत काम करून घ्या. सत्ता निघून गेल्या मग काय उपयोग. 5 वर्ष आपल्याकडे आहे तोपर्यंत पुढच्या 5 वर्षाची तयारी असं आता सुरू झाली. तेवढंही जमत नसेल तर कमीत कमी त्या सरपंचाला स्वतःच घर तरी बांधून निघाया. एवढे होत नसल्या मग अवघड आहे. तुमच्या गुरुवारी काकांना म्हणत
आपण आपला तरी उद्धार करून घ्यावा विठ्ठला. जन्माला आल्याच्या नंतर आपल्याच्यानं कुळातल्या लोकांचा उद्धार हो का न हो, आपण आपलं तरी सोयीत साधा. आपुली आपण करा सोडवत संसार बंधन तोडावे. सत्ता आहे तोपर्यंत मस्त तीर्थयात्रा, अन्नदान, भजन, पूजन, कीर्तन आणि हे संघवर येते. एवढ्याने किती वाडे बांधा, काही संघ येणार नाही. परमार्थ हे महाधन, धन नाही महाधन म्हणले महाराज. इथं तर काम करताय पण परलोकाला संघ येते विठ्ठला. ते सांगा वरी काम. म्हणून आवर्जून तीर्थयात्रा आपण करत जाऊ. ज्ञानेश्वर महाराज भगवंत असे संवाद करीत असताना म्हणतात, भगवान काय या जगात तीर्थ आहे तेवढे तीर्थ करावं असं वाटतंय आणि नामदोऱ्याच्या संगतीत करावं म्हणतो. आमच्या सोबत तुम्ही नामदोऱ्याला धाडता का? भगवान पंढरीनाथ हसायले, हसत हसत नामदोऱ्याकडे बघतात. हसूनी पंढरीनाथ हसूनी पंढरीराव पाहे नाम्याकडे. मने नवल केवढे भाग्य तुझे नामदेवा, केवढं भाग्य तुमचं. ज्ञानवार तुमच्या संगतीची अपेक्षा करतात. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. जा तीर्थयात्रेला. नामदेव महाराजांना मान अशी खाली घातली. मनातले मनात नामदेव महाराज म्हणाले, ते तिकडे मिटीला असतं तर बरोबर. कुठला वनवास आलाय. पंढरी सोडून झाला नामदोऱ्याला. एवढं कठीण वाटत होतं. बापरे, देवाला सोडून नामदोऱ्याला जाव असं वाटत नव्हतं. पण देव असा हात धराले तर ज्ञानोबाच्या हातात द्याले. माऊली घेऊन जा नाम्याला, जा. नामदोऱ्या बोलत नाही. देव म्हणाले, नामदेवा माऊली तर माझ्यात काही फरक जाणू नको. देव म्हणे नाम्या, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे. ज्ञानदेव मीच आहे विठ्ठल. गेले चंद्रभागा वलांडले. देव माऊलीला म्हणतात, माऊली माझ्या नामदेवाला सांभाळा बरं. कधी बाहेर गेलेलं नाही. मार्गी मागे पुढे सांभाळावे. जा, पण 2 सणाला विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग 2 सणाला वापस या. गेले ते द्वारकेला गेले. माऊली म्हणतात, नामदेवा घ्या दर्शन. द्वारकाधीश भगवान परमात्मा आहे. असं देव असते करवा म्हणणे. ज्या देवाचे विटेवर समान पाय नाहीत, कटेवर हात नाहीत, या देवाच्या
नेगेमितयाचे दर्शन नेगेमितयाचे दर्शन ओ नेगेमितयाचे ज्या देवाचे कटेवर हात नाहीत कटे तटे ज्याने करणाई ठेविले ज्या देवाचे कटेवर हात नाहीत विटेव पाय नाहीत या देवाच्या मी पाया पडत नाही पंढरपूर मध्ये देवाचे समान पाय आहेत विटेवर कटेवर हात आहेत द्वारकेला तसं नाही देवडा चरणी वाजवितो वेणू पाय वाकडे हात वाकडे नजर वाकडे सगळं वाकडच किंवा नेहमीचे दर्शन अशा देवाच्या मी पाया पडत नाही आता ज्ञानोबारा पाया पडतात माऊली पाया पडायला तर आपण कसं पाया पडू नये अवमान होईल म्हणून उगो नामदेव महाराजांना असं करायचं आदाब शहाणे माणसं बसले वाट्यावर मी त्याला उठील तर निघाले गोकुळात आले या भगवान श्रीकृष्ण आहेत गोपाळ कृष्णाचं दर्शन असा देव असते करवा म्हणजे बाया खेळणार तिथं देव रांगते गवळणी खेळायला आपण या देवाच्या पाया पडत नाही ज्या देवापाशी गेलं त्या देवाची विटंबनाच केली कोण्या देवाच्या गुणा गोविंदाना नामदेव महाराज पाया पडलेच जगन्नाथाला गेले घ्या जगन्नाथ धाम आहे घ्या दर्शन असा देव असते करवावलेला हात नाही पाय नाही पुरण वाटायचा बरोबर त्या देवासी नाही पाय हात ही उनिवत यासी त्या देवासी नाही पाय हात ही उनिवत यासी त्या देवासी नाही हात पाय ही उनिवत यासी त्या देवासी नाही पाय हात ही उनिवत यासी चंद्र जगन्नाथ आपण जसं पंढरपूरला वैकुंठ मानतो ना अधिकाक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका तसं जगन्नाथपुरी हे वैकुंठ आहे नामदेव महाराज म्हणजे आहे हो वैकुंठ कोण नाही म्हणताय पण या देवाला हात नाही पाय नाही ती उणीव आहे तिथं हाता पाया सहित देव उभा आहे ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी पण इथं तसं नाही घडी घडी नामदेवांना म्हणावं माऊली मला भगवान पंढरीला दाखवा तो माझा विठ्ठल दावी दृष्टीवर आसमी न करी अनिकाची माझा भगवान दाखवा आले पंढरपूरला
सर्व तीर्थयात्रा करेल. सगळा प्रसंग सांगायचा म्हणजे रात्र जाईल. चार धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक तीर्थयात्रा करून नामदेव महाराज ज्ञानोबा आले पंढरीत. चंद्रभागेत स्नान, पुंडलिकाचं दर्शन करून महाद्वारामध्ये प्रवेश केला. भगवंतानं पाहिलं असं, नामदेव महाराज गरुड खांबाला टेकन देऊन उभे राहिले. देवावर रुसले, मला का धाडलं तीर्थयात्रेला. ज्ञानोबा महाराज गेले, देवाचं दर्शन घेतलं, आलिंगन दिलं भगवंताला. माऊलीकडे बघत नाही, भगवान नामदेवाकडे बघतात. नामदेवा आले का, या या असं पितांबरानं पार्वता. या नामदेवा, रुसले का काय. रुसला असे नामा उभा गरुड पारी, पितांबरी धारी पानवी तो. या असं पार्वती. आईसाहेबाला हा काय ऐकू गेली, मा नामी आला का काय. आईसाहेब गडबडीनं बाहेर आल्या. नामदेवाच्या जवळ उभं राहतात. नामदेवा रुसले का काय. हनुवटीला घराल्या, तोंडावून चोंबाळ आल्या. माता रुक्मिणी तरी हनुवटी, हो नको कष्टी नामदेवा. नामदेवा का कष्टी व्हाले. आपुल्या सुखाचा देल तुझ वाटा, नेल वैकुंठा नामा तुला. रुसू नका. भगवान येतात, नामदेवाची समजूत काढतात. नामदेवा आता तुम्ही तीर्थयात्रा केली, खूप मोठे झाले तुम्ही, आता का रुसले. एवढे दिवस मला वनवासाला का धाडले तीर्थयात्रेला, म्हणून रुसले. देव म्हणाले, नामदेवा ज्ञानोबाच्या संगतीत तुम्ही तीर्थयात्रा केली, आता तुम्ही खूप मोठे झाला. पण तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर मौंद करावं लागतंय, तेव्हा या तीर्थयात्रेची सांगता होती, तीर्थयात्रेचं फल प्राप्त होत आहे. करा मौंद. रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या, हो मौंद करा. आपला नाम आले श्रीमंत आहे, त्याच्या घरी का सोनं पिकालंय का. नामदेवासारखी गरिबी काय महाराजात नाही. नामयाचे घरी नाही वाण. काय गरिबी महाराज या लोकांना भोगली. 8-8 दिवस चूल पेटून नामदेवाच्या घरी 8-8 दिवस. पण माणसाचा तो सुकाळ. नामदेवाच्या घरी माणसं महाराज पायलीचे 15. 4 पोरं होते नामदेवाला. पहिला लेकराय झाले, सुकाळ असायचा. बस झाले म्हणलं तर आवळी जावळी झाल्याशिवाय. आता 1000 देवाला नवसा करायला लेकराचा पत्ता नाही. 4 लेकर, नारा विटा गोदामाता ही 4 पुत्र. नामदेवराय, राधाबाई 2, दामू शेट्टी गुणाबाई 2 आणि 2, 4 आणि 4. त्या 4च्या 4 बायका, 8 आणि 4 12. आऊबाई बहीण लिंबाबाई लेक. हॅलो 14 जनाबाई पायलीचे. एवढा सुकाळ नामदेवाच्या घरी माणसाची गरिबी. एके दिवशी चोर निघाले चोर करायला. चौकात उभे राहिले, आज कुठं चोरी करावं. एक जण म्हणलं, आता विचार असते का रे. ते अगोदर 8 दिवसापासून विचार असते. गड्या मुले आता असं करू, चला नांदूर पेपरीला नामदेवाच्या घरी. तिथं काय मिळलं म्हणजे नामदेवाची. नाही तर नाही काही मिळालं म्हणजे साखरपतीला मागायला चला. आलो हिवाळा दिवस. लेकरं अशी झोपली. ती कोण राजाबाई, कोण नामदेवऱ्या, मला लेकर. त्या नामदेवऱ्याचं घर अशा गाच्या जोडण्या माड्या आल्या. केळीवर हराळी, केळीवर नाराळी, आणि घरदिशे चंद्रमोळी. दिवसा उजेड सूर्याचा, रात्रशा उजेड चंद्राचा. दिवा लावायचा नाही. एवढी गरीब. राधाबाई म्हणाल्या, नामदेव मालकाला, मालक इट्यावर पदर झाकलाय, नार एवढाच आहे.
नामदेव महाराज म्हणले मी बी महादेवावर पदर झाकलाय, गोविंद्या उघडाच आहे, कमरपट्टा धोत्राचा, हुड 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 करायले. तिथलं साडीचं भुसकट घे आणि त्या लेकराच्या अंगावर टाक, मोठ 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 मुंडके मात्र उघडे राहू दे नाही जातील म्हणून म्हणले. इतर भुसकट टाकलं अंगावर, गार लागू नये. ते कोणते चोर बघायले कवाची आचा मेळ बसवला, त्याच्या अंगावर होते घोंगड पांघरलेला असं, अंगावर घोंगड काढून अशी पुटळी केली, उडसारला हिवाळलं मध्ये ते घोंगड. ओ नामदेव महाराज पांघरा घोंगड सगळेजण. पांडुरंगासारखं असं मंदिर होतं महादेवाचं जवळच तिथं. नामदेव टेकला त्या महादेवाला हात जोडले, भगवान शंकरा इथून पुढे अशा घराची गाठ पडू देऊ नको रे बा. आम्ही सदैव सुडके जवळ येता जोडे दाते, जाऊ पुढची भिके कुत्रे घराला भीती. आम्ही सदैव सुडके जवळ येता जोडे दाते, जाऊ पुढची भिके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. नांदनो काय से सांगा, ही नांदुराची परिस्थिती. म्हणून आई साहेब म्हणाल्यात आपण करा मौज करा वाटाले. देव म्हणजे कोण नको म्हणते, मी करतो. देव म्हणाले नामदेवा जा सांगा सगळ्या पंढरीत आमंत्रण चुल बंद. नामदेवरा म्हणाले देवा मग आमंत्रण कोण खरं धरी. 8 दिवस मी चूल पेटना चूल बनवतो, कोण खरं धरताय. तुम्ही चला माझ्या सोबत, मग लोकांना पटल. नामदेवरा पुढे जातात, देव माग चलाले. नामयाचे पाठी चाले केशवराज, आज लागावया रज चरणीचे. माग चढाले भगवान. नामदोऱ्या पुढे जातात. ज्या घरी आमंत्रण सांगायला गेले त्या घरच्याला नामदोऱ्याचा चेहरा वेगळा दिसायला. मागला चेहरा पाहिला की लोक म्हणाले हे कोण आहे उसंग नामदोऱ्याचे. राहुलातल्या पांडुरंगामध्ये दिसायला चेहरा. पांडुरंगामध्ये दिसायला का पांडुरंगच प्रत्यक्षात ब्रह्मच किंवा. सगळ्या गावाला आमंत्रण सांगितलं. सगळे लोक जेवायला सांगितले. ब्राह्मण मंडळी जेवायला सांगितली. ती फडशी सोडायला आमंत्रण म्हणायला. बडे बडे ब्राह्मण मंडळी तैसा तैसा ते सोहळ्यात स्वयंपाक. त्याची आल्या आल्या पूजा करायला ब्राह्मण कोण हेच देव. देव पाय धुवाले. पाय धुवून सगळ्याला दक्षिणा द्याले, जेवू घालाले. काही त्याच्यातले ब्राह्मण मंडळी कुचकुच कराले. ते रात्रंदिवस पांडुरंग पांडुरंग म्हणते. त्या पांडुरंग तर नसले त्याच्या घरी एवढं कुठून आलं. 4 धाम सप्तपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग तीर्थयात्रा. या तीर्थयात्रेचा मौंद आमच्या नामदेव महाराजाचं देवानं केलं. आपणच मौंद करतो तसा नाही. पकळपुढे येते असं देवाला वाळ टाकलं बामणायला, पुन्हा विधी केली. मला काय सांगायचंय, देवानं नामदेवाचं मौंद केलं. मौंद केल्याशिवाय यात्रेचे सांगतात. आजही आषाढी कार्तिकी वारीचे मौंदे होतात. तुमच्या इकडं श्री गुरु मोतीराम महाराज वारीहून आले मौंद करायचे. एक महाराजाच्या संघ असं बोर आलो. ते
गावातल्या माणसानं म्हणले महाराज हे बोर तुम्हाला काय करायचे महाराज लोकांना. महाराज म्हणजे तुला पाहिजे दिल्यावर बरोबर घेऊन जा नेलं. पण घरी त्याच्या माईने सांगितलं महाराजा संघ आलेला बैल तो का आणलास आपलं आऊट मोडत जाय वापस. आलं ते वापस द्यायला महाराज घेणार. बैलाचा मोबदला द्यायला 200 रुपये त्या काळात. महाराज म्हणजे 200 रुपये तुझ्या जवळ ठेव माझ्याकडं नको. पण या 200 रुपयाचं 12 महिन्याला काय सवयीनं याद होईल त्यावर तितक्या आमची फडशी सोडी जाय मुद्दल जागेवर ठेव. आजही त्या 200 रुपयाच्या सवयीच्या यादावर नोंद होते. आता 200 रुपयाचं सवयीने आज किती येते 100 रुपयाला याद मुद्दल 100 का सगळं 100 याद मुद्दल 100 म्हणजे 125 रुपये 100 आले. जुन्या काळामध्ये 200 रुपयाचं याद म्हणलं तर 50 रुपये त्या काळात बाजार होत असेल. गाव सुलभंजी होत असेल 50 रुपये. आजही ते मौंद सुरू आहे. अद्याप दोन्ही मौंदे करतात. राजूर वजूर म्हणून आहे कार्तिकीचं मौंद होतंय. काळ्याचं दानोरे गंगेच्या कडेला दोन्ही गाव गंगेच्या कडेला आषाढीचं मौंद होते. जोपर्यंत मौंद होत नाही तोपर्यंत तीर्थयात्रा परिपूर्ण होत नाही. तसाच तुमच्या परमेश्वर महाराजांच्या आई वडिलांना तीर्थयात्रा केली असत्या तीर्थयात्रेचं मौंद आहे. आणि विशेष रूपा नाही महाराज रोज अन्नदान भजन पूजन कीर्तन भागवत एवढ्याच्या साक्षीनं त्या मौंदेची सांगत आहे तीर्थयात्रेची. त्या तीर्थयात्रेच्या मौंद्या निमित्ताची सेवा सेवेसाठी घेतलेला अभंग महाराजांच्या अभंगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगत आहे. उपाय कोणाला सांगायला कोणालाही देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगत नाहीत. या इकडं आम्ही तुम्हाला देव सांगतो एवढी महाराज रिकामी होते. खास ज्याला देवाची गरज आहे अशा वर्गातल्या लोकांना देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. 4 वर्ग आहेत. पामर नंबरी विषयी मोमोक्षु आणि मुक्त. मुक्त तो मुक्त आहे. चौथीच्या ठाई आगा काहीची करणे नाही. मुक्त वर्ग आहे. त्याला काय तो देव झाला. देवाची गरज नाही. पामर हा पामरच आहे. त्याला देवाचा संबंधच नाही. पामर कोणला म्हणावं पशु तुल्य जीवन जगत असते त्याला पामर म्हणा. खाऊ नाही ते खाते पिऊ नाही ते पिते जाऊ नाही तिकडे जाते करू नाही ते धन्य करते वाटल तसं स्वैराचाराने जीवन जगत आहे. पाप करते मनाला वाटल तसं तो स्वैराचाराने जीवन जगत आहे. अमर्यादित त्याचं जीवन त्याला म्हणायचं पामा. देवाला मानतच नाही ते. हे चुकून इकडं आले. 2 वर्ग आहेत. काही लोक आकारिक आहेत आणि काही लोक आकाराचे आहेत. काय म्हणाल काही आकाराचे आहेत आणि काही आकारिक आहेत. आकारिक आहेत ह्या चाकुरीच्या बाहेर जात नाही आणि आकाराची ती ह्या डावात येत नाही. आकाराचं दिसायला माणसाचा
सगळी वृत्ती पशुची आहे. पाहून या मनुष्यपण जो न साधे ब्रह्मज्ञान लांडा गरधवलान पुच्छ बिंदू कुछ नाही पादचारी मनुष्य परी उतरिती मनुष्य परी उतरिती मनुष्य परी उतरिती कुछ नाही पादचारी मनुष्य परी उतरिते मनुष्य परी उतरिते मनुष्य परी उतरिते पुच्छ नाही पायचारी मनुष्य परी उतरिते. त्याला 4 पाय शेपूट आहे. ते 2 पायाचं बगर शेपटीचं जनावर. केवढा का असना राजा का असना. गावात राजा फिरला काय आणि रानात पशु फिरला काय दोन्हीचा अर्थ एकच झाला. भक्तिहीन पशु कशाशी वाढला. साठविने नेला कैसा नाही काय माय गेली होती होता पासी हरे नाही मुखासे हरे विठाला विठाला. दुसरा वर्ग आहे मुमुक्षु. हे विषयी ही धोंड्यापेक्षा एक करणार. पहिला पामर दुसरा विषयी. पहिला देव कळतच नाही पण दुसऱ्याला कळतंय पण तितकं मानित नाही. हे विषय बघतो पण चौकटीच्या आत. त्याचं राहणीमान तसंच असतंय ताई. त्याला खाला तसंच लागतंय ताई. राहणीमान तसंच खाणं तसंच. पांढरे केस झालं तरी काळ पालिश लागते मधून भांग पडते. ते बी टिकत नाही. कसं भल्याच्या केसाने भुरकट भुरकटच दिसते. एखादा कार्यक्रम घरात असा सगळं कुटुंब बसते. सगळ्याला सल्ले विचारते. माईला बापाला बहिणीला भावाला भाऊजायाला चुलते मालते काय सगळ्याला विचारते. कोणाचीच राय पटत नाही. तितक्यात एखादा शब्द पत्नीनं टाकला. टाळी वाजून म्हणते काय बोलतीस. अरे विषय तुळशीदासाचा इतिहास पहा. सुरुवातीचा सगळा सांगत बसत नाही. विषयी माणसाचं लक्षण सांग. हा विषय झाला. तिसरा आहे मुमुक्षु. कोणाला म्हणावं सारखा देवा करता तळमळतो त्याला म्हणावं काय मी उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण ऐसे तुमचा संत जन करा समाधान तुमचा माझे उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण ऐसे तुमचा संत जन करा समाधान तुमचा माझे. कैवी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन खरा समाधान चित्तमान. घडी घडी म्हणतो आमचा उद्धार होईल का. देव आमच्यावर कृपा करेल का. कोणी महाराज असे आले की ती महाराजापाशी जाऊन बसते. महाराजाला म्हणताय का महाराजांच्या पोराचं लग्न होईल का. आमच्या पोरला पाणी लागल का. पोरग नोकरीला लागल का. मुळीच नाही. पुसावे सिंहेचे वाटे जे जे भेटे तयाचे देव कृपा करेल मग काय लागलाचे देव कृपा करेल मग काय लागलाचे पुसावे सिंहेचे वाटे जे जे भेटे तयाचे देव कृपा करेल मग काय पुसावेसे हेंची वाटे जे जे भेट. जन्म झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ
जप माळ मनची फळ्यानी टाळ मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021